अश्विनी, अगं मगाशी तू 1 तास नव्हतीस ना? फक्त एक तास हा? त्या 1 तासात एवढी गर्दी वाढली पार्लरला की माझ्याच्याने ना मॅनेजच झाली नाही. खरंच कामाचा लोड खूप वाढलाय. आपल्याला ना काही गोष्टी ऑर्गनाइज कराव्या लागतील ना जेनी. हो ग, मी काय म्हणते, आपण ना सकाळी थोडस लवकर येऊया आणि फ्रेश पॅक्स वगैरे रेडी करून ठेवूया. मी थोडेसे क्रीम वगैरे पण काढून ठेवीन. काय ना असं एकदम ऐन टायमावर गडबडी नाही होणार. हो ग, खूप दमायलाही होतं. पण संध्याकाळ झाली की ह्या सगळ्या गोष्टीचा त्रासही जाणवत नाही, म्हणजे आनंदच वाटतो नाही. आपल्याला हवं होतं की आपले क्लायंट्स वाढावेत आणि ती गोष्ट होते जेनी. रिअली, यू नो व्हॉट, आज फुल डे चेअर ऑक्युपाइड होती. काही क्लायंट्स तर उभेच होते आणि ते वेटिंग पण नाही करत, ते निघून गेले. अश्विनी, आपलं पार्लर चालायला लागलंय. हा, तू म्हणतेस ते खरं, आपलं पार्लर खूप चालतंय, ह्यात आनंदच आहे. पण क्लायंट्स निघून जाणं हे मला नाही आवडलं. आपल्याकडे एकच चेअर आहे आणि आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे. काहीतरी केलं पाहिजे. यू हॅव अ पॉइंट. आपल्याला ना 2 चेअर्स हव्या आहेत आणि तसा फुटबॉल आहे आपल्याकडे. आपण अजून एक चेअर घ्यायला हवी. बघूया काय करता येतं ते. तू चल, तुझं आवरलंय? हो हो, आवरलंय. चल. हवी घेतली? हो हो. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ, सरप्राईज. आपला फोटो पण इथे का लावला? अरे, इथे का लावला म्हणजे? मी तुझं ऐकतो ना, तू माझं ऐक. आता इथेच लागणार तो फोटो. तू बोललीस मुली शिल्पी बरोबर झोपणार. मी काय बोललो? आता हे इकडे लागणार, इकडे माझं तू ऐकून घ्यायचं. अजिबात टेन्शन नाही द्यायचं मला. आणि हे बघ, तू आता मिसेस इंडिया, लोक तुझ्याबरोबर सेल्फीज काढतात. माझा एखादा फोटो नको तुझ्याबरोबर? चल बस 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 बस. अच्छा, तू काय बोलत होतीस? सांगत होतीस ना? हो, मगाशी अर्धच राहिलं बोलणं. भारी चेअर्स आहेत ग. सेकंड वाली तर सॉलिड आहे. आपल्या पार्लर मध्ये काय सुंदर दिसेल. सुंदर दिसतील पण खूप महाग आहे तो. या महाग आहेत? कुठे महाग आहेत? 1.5 लाख. एवढ्या मोठ्या मिसेस इंडियासाठी 1.5 लाख? काय चिडवतोय मला? हा, आता एवढ्या महाग खुर्च्या घेणार आहोत का आपण? हे तुला का महाग वाटतात? पण कारण तुला वाटतं हा खर्च आहे. हा खर्च नाहीये. दिस इज अन इन्व्हेस्टमेंट, बिझनेस इन्व्हेस्टमेंट. असा जर विचार केलास तर तुला त्रास नाही होणार. नाही तर त्रास होणार. खर्च केला खर्च केला खर्च केला. आणि तूच नेहमी म्हणतेस ना की ते जास्त क्लायंट आले का त्यांना नाही म्हणावं लागतं मला. मग ते नुकसान होतच आहे ना. मग इन्व्हेस्टमेंट केलेली बरी. अहो, पण बिझनेस किती वाढणार याच्यावर इन्व्हेस्टमेंट करायची ना, हे सुद्धा आपल्याला समजायला हवं ना. अगदी तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चांगली असेल तर इन्व्हेस्टमेंट करायची. माझी बिझनेस वुमन शोभते एकदम. क्या बात आहे. ते सगळं जाऊ द्यावं. आधी खुर्च्यांचं काय करायचं ते सांगा. द्यावी तर लागणार. आता समजा 4 क्लायंट्स आले आणि त्यांना नकार द्यावा लागला तर नुकसानच झालं ना आपलं. आणि जर तू 2 खुर्च्या घेतल्या तर माउथ पब्लिसिटी होईल की वेटिंग टाइम अश्विनी पार्लर मध्ये कमी आहे. मग अजून लोक येतील, फायदाच होणार ना. अहो, पण एका रात्रीत पार्लरच्या बाहेर कस्टमरशी एवढी मोठी थोडी लाईन लागणार आहे. लाईन लागली असती ग. मिसेस इंडिया झालीस तेव्हा काय झालं? तुझे कस्टमर्स, तुझे क्लायंट्स डबल झाले की नाही? फिल्म स्टार झाली असतीस, कस्टमर्स 10 पटीने वाढले असते. पण आमच्या मॅडमनी पिक्चरच सोडून दिला ना बाबा. नाही करायचा सिनेमा मला. हा, मी म्हंटल होतं तुम्हाला, पण माझ्या आवडीचं काम मला करायला आवडेल म्हणून. आणि सिनेमात काम करणं हे माझ्या बिझनेसशी रिलेटेड नाहीये ना. अश्विनी, कसं असतं ना, प्रत्येक गोष्ट एकमेकात गुरफटलेली असते. याच्यामुळे याच्यात फायदा होतो, याच्यामुळे याच्यात फायदा होतो. याला बिझनेस अॅक्युमेंट म्हणतात. असं कमर्शियल विचार करणं शिक आता तू. अहो, पण एकदा यश मिळालं की 10 गोष्टी येतात समोर. प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं का? जर का विचार केला ना तर आपला बिझनेस काय वाढत नाही, एवढी गॅरंटी देतो मी तुला. आणि तुमच्यासारखा विचार केला तरी म्हणजे एक उत्तम बिझनेसमॅन प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही ना.
म्हणजे काही काही गोष्टींना नाही म्हणताही यायला हवं आणि तसं जर करता आलं नाही तर फार कठीण आहे. म्हणजे बघा ना, घराच्या बाहेर पडलो तर कुटुंबाकडे दुर्लक्ष. ए भाई, टाइमपास करत नाहीये. हे बघ, दर 2 मिनिटांनी विनिंगचं पेज मी बघतोय. किती व्ह्यूज आले, किती लाईक्स आले, किती सबस्क्रायबर वाढले. हा, अरे मला दुसरं काही सुचतच नाहीये. मला ना एक भन्नाट आयडिया आली. तुला माहिती, हे इन्फ्लुएन्सर्स असतात ना, यांचं ना एक फिक्स शेड्यूल असतं. म्हणजे किती वाजता पोस्ट टाकायची, आठवड्यात किती पोस्ट टाकायच्या, कुठल्या ऑडियन्सला टार्गेट करायचं, हे सगळं ना एकदम असा फॉर्म्युला असतो त्यांचा आणि असं एकदम पॅटर्न असतं. पॉइंट आहे भाई. आपण शाळेत अभ्यास केला नाही, आता सगळा अभ्यास इथेच करू आपण. थांब, चल एक काम करूया, टपरीवर जाऊया आणि शेड्यूल बनवूया आपण. तुझा एवढा फोकस असेल ना, टपरी गेली खड्ड्यात, गेली उडत. आपण सगळं इथेच बसून सगळं लिहून काढू. हा, आणि हे बघ, आपलं टार्गेट एकदम क्लिअर असेल ना, तर वहिनी पण आहे ना इंटरेस्ट घेतील. हा, थांब मी डायरी घेतो. दुसरी घे, ती बाबांची आहे. ते वेळापत्रक बनवायचं ना आपण शाळेत, हा तसं बनव एकदम मस्त. ओके. हा, पण ऐक ना. हा, अरे एक मिनिट. हॅलो, हा शिनी बोल. अहो ऐका ना, पार्लर मधला ना बराचसा स्टॉक संपलाय, मला जरा डीलरकडे जावं लागेल ना. अच्छा, आणि मग क्लायंट? जेनिफर बघेल ना. मी हे सगळं आवरलं ना की घरीच पोचते. हा ठीक आहे, तू एक काम कर, तुझ्या सामानाचं बिलिंग सुरू झालं का मला फोन कर, मग मी येतो तुला पिकअप करायला. हो. नको अहो, कुठे त्या गल्ली बोळात गाडी घालताय, उगाच ट्रॅफिक मध्ये अडकाल. त्यापेक्षा मी असं करते, मी घरी येते. चल मग, तुझी तू ये. हो हो हो. का रे, वहिनी लवकर येत आहे? अरे हो, लवकर येते. ती यायच्या आधी हे सगळं उरकायला हवं. चल 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 पटकन. हे बघ, मी सगळं शेड्यूल आखलंय, सोमवार ते शनिवार. हे बघ, हे डेट. रविवारी पण टाकू शकतो ना आपण. हा, बिस्किट घ्या, बिस्किट नको रे. ए मयू, पण हे सगळं तू मला का विचारतेस? म्हणजे आत्ता या क्षणी तुझ्यासाठी तुझा अभ्यास महत्वाचा आहे, कळलं? हो आई. ऐक ना बाळ, कसं आहे ना, म्हणजे तुझे मित्र मैत्रिणी ह्या वयात प्रेमात पडतायत आणि हे वयच आहे तसं. हे बघ, प्रेमातनं आत्ताही पडता येईल, नंतरही पडता येईल, हो की नाही? पण ह्या वेळेला तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे? अभ्यासात लक्ष देणं, स्वतःला प्रूव्ह करणं, समजलं? आई, मी करतेच ना अभ्यास. आता एक्झाम मध्ये पहिले आलेलेच ना मी. हो ग, तू पहिली आलीस, पण तुझं चांगलं कशात आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे, नाही का? हो, म्हणजे काय झालं माहितीये का, माझी एक मैत्रीण आहे, तिचा मित्र आहे ना, तो माझ्याशी थोडा वेळ बोलला, तर तिला एकदम जलस फील झालं आणि ती त्याच्याशी काही न बोलताना निघून गेली. म्हणून मी हे सगळं तुला विचारलं. मला काय वाटतं माहितीये ना, म्हणजे तुझी जी मैत्रीण आहे ना, ती तुझ्या त्या मित्राच्या प्रेमात पडली. हे सगळं असं प्रेमात पडल्यावरच होतं अगं. आई म्हणते त्याप्रमाणे मी प्रतीकच्या प्रेमात तर पडत नाहीये ना. मयू, परत तंद्री लागली तुझी. मयू, हे सगळं तुझ्या मैत्रिणीच्या बाबतीतच घडतंय ना? म्हणजे असं नाही ना की मैत्रिणीचं नाव पुढे करून तू तुझ्या मनातले प्रश्न मला विचारतेस? असं काहीच नाहीये.
इतके दिवस मी जी गोष्ट शोधत होते ती फायनली मिळाली. काउंटडाऊन सुरू झालंय मिसेस इंडिया. आता फक्त तुझ्या बर्बादीचा मुहूर्त शोधणं बाकी आहे. माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मला काहीही इंटरेस्ट नसून ती सगळी प्रॉपर्टी माझ्या भावाच्या नावे करून द्यावी. अगं मयू, पण आपल्या सगळ्या पर्सनल गोष्टी व्हिडिओवर कशा टाकायच्या? आई तू माझ्यावर विश्वास ठेव आणि बिनधास्त बोल. ठेव विश्वास. पांड्या काका लाईट पकड ना. हा. आई रेडी? कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. नमस्कार, मी अश्विनी वाघमारे. बऱ्याचदा आपण लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करतो, हो की नाही? आणि आपल्या बायकांचं कसं असतं ना की आपलं आयुष्य हे आपल्या कुटुंबाभोवतीच फिरत राहतं. आणि तसं असायला हवं, कारण आपल्यासाठी आपलं कुटुंबच महत्वाचं असतं. एक मुलगी, सून, पत्नी, एक आई, एक वहिनी, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे. बऱ्याचदा मी माझ्या माणसांना काय वाटेल याचा विचार करायचे आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागायचे. आणि त्यात मी खरंच आनंदीही होते. पण काही कारणांमुळे आमच्या घरावर बिकट परिस्थिती ओढवली. त्यासाठी मला घराच्या बाहेर पडावं लागलं. काही कठोर निर्णय घ्यावे लागले. ती मी त्यावेळी घेतली. थोड्या काळाने परिस्थिती सुधारली. पण या दरम्यान झालं असं की मी बाहेरचं जग बघितलं. बाहेरच्या जगात जशा चांगल्या गोष्टी आहेत ना, तशा वाईटही गोष्टी आहेत. पण मी काय केलं माहितीये? त्या वाईट गोष्टी आहेत ना, त्या तिथेच सोडल्या आणि चांगल्या गोष्टी घेऊन पुढे निघाले. लोक काय म्हणतील, माझी घरातली माणसं काय म्हणतील याचा विचार केला नाही. कारण माझ्यासाठी तेव्हा माझ्या कुटुंबाचं भलं करणं खूप महत्वाचं होतं. त्यांचा विचार करणं खूप महत्वाचं होतं. ते मी केलं. या निर्णयामुळे माझी काही माणसं माझ्यावर रुसली. पण मला माहित होतं ती माझी माणसं आहेत. ती माझ्यावर किती रुसली, किती रागावली, किती चिडली, तरी ती मला सोडून जाणार नाही याची मला खात्री होती. ती 10,000 रुपये खर्च करायला तयारच नाहीये. काय म्हणाली ती? तिचं म्हणणं असं आहे की हॉटेलच्या जाहिरातीवर पैसे उडवायचे आणि स्वयंपाक कसा चालू आहे याकडे लक्षच द्यायचं, असं म्हणणं आहे तिचं. ती असं म्हणते की काम जर खणखणीत असेल ना तर जाहिरातीची गरजच नाही. बाबा, पण आत्ताचा जमाना ना पूर्णपणे बदललाय. लोकांना ना असा क्विक रिझल्ट लागतो. आणि जर आपण ऑर्गॅनिक फॉलोअरची वाट बघत बसलो ना, वर्ष कसंच निघून जाईल आणि वर्षासोबत ट्रेंडही जाईल. पण कसं आहे ना मयू, जर तिच्यावर आपल्याला खर्च करायचा आहे तर तिची परवानगी हवी. आणि अश्विनी अशी सहज 10,000 रुपये खर्च नाही करत. तरी ती चेअर साठी 1.5 लाख रुपये घालायला तयार आहे. तेच ना, म्हणजे किती विचारपूर्वक निर्णय घेते ती. हो, ती म्हणाली एका चेअरमुळे क्लायंट्स हँडल होत नाहीये आणि त्यांना नाही म्हणावं लागतंय. जाऊ दे, करू दे तिला काय करायचं ते. बाबा, तुम्ही पण तेच बोलता. जशी चेअर इन्व्हेस्टमेंट आहे ना, तशी फॉलोअर सुद्धा एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे. तुमच्या दोघांशी ना बोलण्यात काहीच अर्थ नाही. जात. अगं अशी काय करते मयू? ऐक ना, ते इतकं सोपं आहे का रे? अगं बाई, सोपं नसतं. पण निगेटिव्ह विचार करायचा नाही, पॉझिटिव्ह विचार कर. पॉझिटिव्ह विचार केल्याने माणसाची प्रगती होते. तुला एक सांगू का, बिझनेसमध्ये रिस्क ही घ्यावीच लागते प्राजू.
ऐक ना बबन, आशूनं मला माझं मत विचारलं आणि मी त्याचं उत्तर दिलं. तू का माझ्यावर चिडचिड करतोयस? प्राजू, तो माझा मित्र दी ग्रेट श्रेयस वाघमारे, अगं तो हाच मुद्दा घेऊन बसेल ना. आणि प्राजू, मी असं समजेल की अश्विनी वहिनींचा पाय मागे खेचण्यात तू श्रेयसची मदत करते. असं काहीही होणार नाहीये. आणि इतरांच्या बोलण्यावरनं आपलं मत बदलणारी आशू अजिबात नाहीये, त्यामुळे असं काहीही होणार नाही. अगं हे बघ बाई, मला तुझ्यात भांडण करण्यात आता कुठलाही मूड नाहीये, इंटरेस्ट नाहीये. मला भरपूर काम आहे. मला पार्लरमध्ये जायचंय, अश्विनी वहिनींचा व्हिडिओ शूट करायचा आहे. आता इतक्या उशिरा? हा, वहिनी म्हणाल्या की दुपारी पार्लरमध्ये गर्दी असते, क्लायंट्सना त्रास होतो. सो आपण एक काम करूया, पार्लर बंद झालं की आपण व्हिडिओ शूट करूया. गरज असते ती फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची आणि स्वतःला तू चाल पुढं म्हणण्याची. म्हणूनच तुमच्या ह्या मैत्रिणीचं एकच वाक्य लक्षात ठेवा, तू चाल पुढं. वहिनी, खरंच खूप सुंदर बोलला तुम्ही, खूप छान. वहिनी, आपला हा व्हिडिओ बघून एक जरी बाई घराबाहेर पडली ना आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली ना, तर आपण असं समजू हमने जीत लिया. वहिनी, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. येस अश्विनी, आय रिमेंबर. तू आधी ना खूप छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचीस, पण बघ तिथून इथपर्यंत पोहोचलीस. मी तर फक्त लोनच्या चौकशीपर्यंतच पोहोचले. वहिनी, मग काय ठरवलं तुम्ही पुढे? असा विचार करते की लोन घ्यायचं म्हणून. अगं पण श्रेयस, अगं यांनी माझ्यावर इतका विश्वास टाकलाय, तो विश्वास ना मला सार्थ करून दाखवायचा. मी बँकेतनं लोन काढेन आणि त्या कर्जाचे हप्ते मी ना वेळेवर परत करण्याचा प्रयत्नही करेन, म्हणजे करेनच. त्यामुळे होईल काही यांच्या मनात जी कर्जाची भीती बसली आहे ना, ती निघून जाईल आणि आता मी मागे वळून नाही बघणार. वहिनी, तू चाल पुढं. अभिनंदन मॅडम, तुमच्यासारख्या बिझनेस वुमनना हेल्प झाली की आम्हाला समाधान वाटतं. थँक्यू सो मच सर. अकाउंटमध्ये पैसे कधीपर्यंत जमा होतील, म्हणजे त्याच्यावरच पुढची कामं ठरली आहेत ना, म्हणून. आता कसली काळजी मॅडम, तुम्हाला जी आम्ही टाइमलाईन सांगितली आहे त्यात सगळं व्यवस्थित होणार आहे. यू जस्ट सिट बॅक अँड रिलॅक्स. कोणाला फोन करतेस? हा, हो. हॅलो, मी अश्विनी वाघमारे बोलते. तुमच्याकडे चेअर बघून गेले होते ना मी. हा, अजून अवेलेबल आहे का? बरं, थँक्यू थँक्यू. तुम्ही ना अश्विनी ब्युटी पार्लरमध्ये पाठवून द्या, मी तुम्हाला पत्ता फॉरवर्ड करते. हो चालेल, थँक्यू. अगं पैसे तर येऊ दे अकाउंटमध्ये, इतकी घाई कशाला? नाही म्हणजे सरच म्हणाले होते की लोन सँक्शन झालं की तुम्ही लगेच खुर्ची मागवू शकता म्हणून. येस मॅडम, करेक्ट बोलतायत. लोन पास झालेला आहे मॅडम. ऑल द बेस्ट. तुम्हा सगळ्यांना असं वाटतं ना की मी नाटकी वागतेय, पण विद्युतला सोडण्याचं मेजर कारण काय होतं माहितीये तुला? येस, इट्स यू. आणि आता तू असा वागतोयस, मी काय बोलू? मी बोलतोय तेच खरंय. तुझ्या नादात फक्त विद्युत नाही, अश्विनीलाही त्रास देत आलोय मी, जिला मी नीट ओळखतही नाही. आणि तुला वाटत असेल ग ती फालतू बाई, पण तिच्या जागी ती चांगली आहे आणि डिझर्विंग ही आहे. आणि तुला मिळवण्याकरता मी ही जी सगळी पापं करतोय ना, एंड ऑफ द डे मला जर तू मिळणारच नसशील तर हे सगळं करण्याचा फायदाच काय आहे? प्लीज असं नको बोलूस, मला खूप हर्ट होतंय हे सगळं. हर्ट? माय फुट. काम झालं ना की सहज सोडून जाशील तुम्हाला. मी खरंच अशी नाहीये. हो,
हे घे तुझे पेपर्स. नाहीयेस ना तू तशी? देन प्रूव्ह इट. व्हॉट? हे तुझे पेपर्स आणि आम्ही. तू चूज कर. ते काय ते पीठ बीठ मळता येत नाही मला, किंवा ते दळायला देता येत नाही ना, मग ठीक आहे ना, रेडीमेड मिळतं ना ते आटा, ते आणायचं. ऑर्डर करायची? हो. अहो काही काय, अहो घरी साबुदाण्याची खिचडी 10 रुपयात बनते ना, ती आपण 80 रुपयाला विकत घ्यायची. अहो केवढी महाग पडेल. आणि माहित नाही ती कोणत्या तेलात तुपात करतात, नाही नको. आणि बाहेरच्या पोळ्या म्हणजे मऊसूत असतात का हो, खायलाही होत नाही. खरंच नको, हे नाही जमणार. एवढे पैसे खर्च करायचे. अश्विनी, तू ना आता मिसेस इंडिया आहेस, एक बिझनेस वुमन आहेस. तू आता एक साधी गृहिणी नाही राहिली, समजलं? आणि तुमच्यासारख्या वर्किंग वुमनसाठी ना, त्यांच्यासाठी ज्या सगळ्या सुविधा उपलब्ध असतात त्यांचा फायदा घ्यायचा. अहो पण बिझनेस करायचा म्हणून घरच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंच नाही का? मी आजकाल घरी नसते, पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून कसं चालेल मला? आणि माझ्या घरी असण्याने केवढा फरक पडतो हे मला जेव्हा मी बाहेर जायला लागले ना तेव्हा कळलंय. अगं पण आधी मी बाहेर असायचो, आता तू बाहेर असतेस, मी घरी असतो. मग तू नाही तर मी, कोणतरी एक माणूस घरी आहे ना, सेमच आहे सगळं. अहो सेम टू सेम कसं असेल सांगा ना मला. काही कामं पुरुषांची असतात, काही कामं बायकांची असतात. आणि तुमच्या आणि माझ्या असण्यात फरक आहे ना. म्हणजे मी निकामी असं म्हणायचं तुला? अहो काही काय, मला असं काही म्हणायचं नव्हतं. तेच तर म्हणालीस, तुझ्या आणि माझ्या असण्यात फरक आहे. मी हातासरशी 4 कामं नाही करू शकत, तू करू शकतेस. मी घरच्यांच्या आवडी निवडी लक्षात नाही ठेवू शकत, तू लक्षात ठेवू शकतेस. मी घरात असलो का घरातली काडी सुद्धा इकडे तिकडे होत नाही, आणि तू पूर्ण पूर्ण घर सावरून ठेवतेस. हेच म्हणतेस ना? आणि काय ना, तुझी चूक नाहीये का? तर तुझा नवराच इतका नालायक आहे, तर तू तरी काय करणार? आधी तुला नावं ठेवणारा नवरा होतो मी, आता तुझ्या पैशावर, तुझ्या जीवावर जगणारा नवरा झालोय. माझ्या बापाने आयुष्यभर मला कुचकामी ठरवलं, आता तू ठरवतेस. एक फालतू मुलगा, एक नॉनसेन्स नवरा. आणि तू गेली नाही तर तिला विचारलं असतं, तीही म्हणाली असती, बाबा तुम्ही डिसअपॉइंटिंग बाबा आहात. बेसिकली काय, एक बिनकामाचा न कमावणारा नवरा आहे मी. एकदम फालतू माणूस आहे. पण काय ना, या सगळ्याची मधून मधून जाणीव असायला हवी माणसाला, आणि ती तू आज करून दिलीस मला. थँक्स. नाही कसं आहे ना, आधी लोक बोलायचे हे सगळं, पण आज तुम्हीच मला म्हणता ना की अश्विनी बिझनेस वुमन सारखा विचार कर, हो की नाही? मग आता तुमची अश्विनी बिझनेस वुमन सारखाच विचार करते. आपण जे काही करू ना ते कायम टिकणारं हवं. काही असो, हुशार बायको मिळाली मला. हुशार आणि तुमच्यावर खूप प्रेम करणारी सुद्धा. जेवायला जायचं का? जाऊया ना. अच्छा ऐक, सांगायचं राहून गेलं, बाबांचा फोन आला होता, ते उद्या येत आहेत. अरे वा, हे तर बरंच झालं. खरं त्यांचा फोन आला आणि मी ऐकलं बाबा येत आहेत, आणि एकदम असं छान वाटायला लागलं. एक काम करतो, उद्या ना आपली गाडी घेऊन जातो त्यांना पिकअप करायला, मग बघ काय खुश होतील तुझ्यावर. खरंच बाबा आल्यावर घरच्या सगळ्यांना कसा आधार वाटतं ना. मोठी माणसं असली की भरून पावतं नाही. घरच्यांचा आधार ठीक आहे, पण आमच्यावरही कधीतरी विश्वास ठेवा, म्हणजे आमचंही भरून पावेल.
चला जेवायला जाऊया. स्वयंपाक पूर्ण झालाय आणि बाबांना आवडते ती शेवयाची खीर केलीये आणि तुम्ही सांगितलेली ना मेथीची गोळा भाजी पण केलीये. बाबा आले ना की आपण जेवायलाच बसू. नाही नाही, बाबांना आल्यावर चहा लाग. आई काय झालंय, तुम्ही अशा का बसलात? काही नाही ग, आता हे येत आहे. मधल्या काळात इतक्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या, त्याबद्दल बोलणं होणारच. हे म्हणतील तू उज्ज्वला, तू इथे होतीस तर तू सगळे का नाही थांबू शकलीस? काय उत्तर देऊ मी त्यांना? मला नाही वाटत बाबा तुम्हाला काही बोलतील. जे काही झालं त्याच्यात तुमचा दोष काहीच नव्हता. माझी खात्री आहे बाबा तुम्हाला काहीच बोलणार नाही. तुम्ही शांत राहा. आई वहिनी म्हणते ते बरोबर आहे अगदी. बाबाही मला आल्यावर म्हणणारच आहेत, शिल्पी तुझ्या बाबतीत जे काही झालं ते अगदी चुकीचं झालं. आले वा, आपल्या घरात आल्यावर किती छान वाटतं ना. अगं तुला सांगतो, डोंबिवलीत पाय ठेवला आणि इतका आनंद झाला मनाला की काय, कधी एकदा घरी पोहोचतो कधी नाही असं झालं होतं मला. काही बोलताय बाबा. हा, तुम्हाला मानवलं नसेल तुमच्या मित्राचं गाव, पण तुमच्या बॅगेंडना मानवलंय. म्हणजे जेवढं नेलेलं त्याच्यापेक्षा तिप्पट सामान परत घेऊन आलात तुम्ही. बाबा 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 मी तुम्हाला खूप मिस केलं. खूप आठवण आली मला तुमची. बाबा तुमची मुलगी एका खूप कठीण प्रसंगातनं गेली आणि इतक्या मोठ्या परीक्षेचा काळ होता ना माझ्यासाठी, आणि नेमका अशा वेळी तुम्ही नव्हतात माझ्यासोबत. बाबा तुम्ही पाहिजे होतात. खरंच मी खूप मिस केलं, खूप जास्त. अश्विनी, उज्ज्वला, म्हणजे आम्ही सगळे मित्र गेलो की नाही तिथे, ते बरंच झालं ग एक अर्थी. मी अश्विनी, लाडू पाठवलेले आहे वहिनींनी रव्याच्या. नाही, माझ्या वाटचं मी घेऊन ठेवते ना. तसंही या घरात मला आपलं कोणी समजत नाही. जे माझ्या हक्काचं आहे, ज्याच्यावर माझा अधिकार आहे, ते माझं मलाच मिळवावं लागेल. अश्विनी, मुलांसाठी खाऊ आणलंय, ठेव. काय श्रेयस, कसं काय चाललं ऑफिस? चाललंय बाबा, अजून जम पकडायचं आहे, कारण नवीन आहे ना ऑफिस. क्लायंट्स येत आहेत हळूहळू. गुड गुड गुड, होईल होईल होईल. भाऊजी तुम्ही इथे आता? ओळखा मी कशाला आलो असेल. शूटिंग. आता शूटिंग नाही करता येणार हो भाऊजी. वहिनी, मान्य आहे. तुम्ही मला बजावून ठेवलं होतं की आपण हे सगळं पार्लरच्या वेळात करायचं नाही, पार्लर बंद झाल्यावर करायचं. पार्लर सुरू असताना क्लायंट्सना त्रास होतो, त्यांचा वेळ वाया जातो. सगळं मान्य वहिनी. पण काय करणार, हे व्हिडिओ बनवणं तितकंच महत्वाचं आहे. मी आणि श्रेयसने हे सगळं शेड्यूल आहे ना खूप अभ्यास करून बनवले, आणि आपण वहिनी या शेड्यूलमध्ये खूप खूप मागे पडतोय. बरोबर आहे तुमचं भाऊजी म्हणणं, पण ना घरात ना इथे यायलाच मला उशीर झालाय आणि कामाचं इतकं प्रेशर वाढलंय ना, खूप अपॉइंटमेंट्स आहे. अश्विनी काय झालं ग? काही नाही अगं, जरासं भाजलं. शिट, थांब. हा, हे घे, जा ओला टॉवेल आहे ना तू. अगं नको ओला टॉवेल नको, त्याच्यापेक्षा एक काम कर, त्या पाऊस मध्ये टूथपेस्ट आहे ना ती आण जरा. हे घे. काय ग, टूथपेस्ट का लावलीस? अगं जेनी, असं भाजलं ना की त्याच्यावर टूथपेस्ट लावायची. त्याने होतं काय माहितीये ना, एकतर फोड येत नाही आणि त्याचे डागही राहत नाही पुढे. अश्विनी, तू इतकी लॉस्ट आहेस, पण तरी सुद्धा तुला टिप्स सुचतात. हा, काय झालं अश्विनी, तू इतकी अपसेट काय? आणि असा मूड असेल तर तू क्लायंट कसे हँडल करणार? जेनी सॉरी, वाईट वाटून घेऊ नकोस, पण जे काही झालंय ना ते मी तुला नाही सांगू शकत. अगं त्या देशपांडे मॅडम यायच्या आहेत ना, आपण तयारीला लागूया. ओके, आपण तयारी करूया. पण ऐक,
आपण ना आता ही जी तू टिप्स सांगितली ना त्याची रील्स बनवूया. अगं कशी आहेस तू? एकदा ठरवले की तुला ते करायचंच असतं. का करतोयस तू? का फोन उचलत नव्हतास तू माझे? तू ऑनलाईन पण दिसतोयस, माझ्या मेसेजेसला पण रिप्लाय करत नाहीयेस का? काय झालंय? कारण तू माझ्यात आणि तुझ्या बाबांच्या प्रॉपर्टीच्या पेपर्स मध्ये त्या पेपर्सना चूज केलंयस, मला नाही. तुला जर मी नकोच आहे तर कशाला फोन करतेस? ओ गॉड विक्रम, असं कोणी करतं का रे? हे काय आहे? म्हणजे पेपर्स आणि माणसामध्ये तू मला एक गोष्ट चूज करायला लावतोयस. व्हॉट इज दिस? विक्रम, आय वॉन्ट यू. आय विल चूज यू. ऑफकोर्स आय चूज यू. विक्रम प्लीज, हे असं पेचात नको पाडत जाऊस यार मला. मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये आहे. विक्रम, तुला एक गोष्ट कळतीये का? माझ्या नवऱ्याला मी तुझ्यासाठी सोडलंय. माझा मुलगा माझ्याकडे नाहीये. माझ्या बाबांच्या प्रॉपर्टीसाठी मी झगडतीये. इतके सगळे स्ट्रगल मी करतेय आणि या सगळ्यामध्ये तू असा वागतोयस माझ्याशी. इनफॅक्ट मला ना तुझ्या सपोर्टची गरज आहे विक्रम. विक्रम, मी ती फाईल घेतली कारण मी खूप इम्पल्सिव्ह आहे. मी कायम असे इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेते, हे माहिती आहे तुला. खरं तर तुझ्यापेक्षा जास्त मला कोणी ओळखतही नाही. मला तरी कोण आहे रे गोष्टी शेअर करायला, कम्युनिकेट करायला? कोणापुढे मी माझं मन मोकळं करू? सांग ना. कोणाकडे जाऊन कर, माझ्याकडे नको. विक्रम, बरोबर ऐकलंयस तू. आणि तू कितीही रडलीस ना तरी माझा डिसिजन चेंज होणार नाहीये. ओके, म्हणजे तुला मी काय सांगणार होते हे ऐकण्यात मुळात इंटरेस्टच नाहीये, नाही का? काहीतरी काम असेल ग तुझं, आणि काय? ओ गॉड, खूप वाईट इमेज झाली आहे तुझ्या मनात माझी. मी तुला हे सांगायला फोन करत होते की मी खूप मिस करते तुला. मला काल रात्री झोप येत नव्हती आपल्या दोघांच्या विचारांमुळे. विक्रम, तू किती केलंस अरे माझ्यासाठी. मी जेव्हा प्रॉब्लेम मध्ये होते तेव्हा मला इतका सपोर्ट केलायस तू. मला अन्न जात नव्हतं तेव्हा तू स्वतःच्या हाताने भरवलंयस मला. इतकी काळजी घेतलीस तू माझी. हे सगळं आठवत होतं मला. ही तुझी नाटकं बंद कर अँड कम टू द पॉइंट. मी आपल्या नात्याला पुढे न्यायचं ठरवलंय. विक्रम, मी इतका मोठा निर्णय बोलून दाखवला आणि तुझी रिॲक्शन काहीच नाहीये. शून्य रिॲक्शन. करेक्ट आहे. माझ्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे घोडचूक करशील नाही का तू? पण ज्या दिवशी वहिनी घराच्या बाहेर जाईल ना तेव्हा कळेल तुला आणि तेव्हा तुझा खरा विश्वास बसेल माझ्यावरती. कारण तेव्हा मी माझ्या घरात माझ्या मनासारखं, आपल्या दोघांच्या मनासारखं वागण्यासाठी फ्री असणार आहे. मला वाटलं नव्हतं आल्याला तुम्ही बाहेर पडाल म्हणून. मला वाटलं होतं थोडी विश्रांती घ्याल कदाचित. तेवढेच पाय मोकळे झाले ग. लांबचा प्रवास म्हटला ना की बसमध्ये कसं अडकल्यासारखं होतं. खरंय, पण तुम्ही देवळात चल म्हणाल असं अजिबात वाटलं नव्हतं. कसं आहे उज्ज्वला, कधी कधी अनुभव, परिस्थिती माणसाला सारं काही करायला भाग पडतो. जाणारा जातो पण जो गेला त्याच्यापेक्षा त्याच्या मागे जे उरतात ना त्यांना खूप त्रास होतो. आणि माणूस गेल्यावर घरामध्ये जी भय आणि शांतता भरून राहते ना त्यांना माझा जीव कसा कसावीस होत होता. खूप त्रास झाला ग मला. मान्य आहे मी एरवी कधी देवळात येत नाही, पण आज मला गरज भासली त्याची. मी खरं सांगू, इथे तुझ्याबरोबर आलो नंतर जरा मला प्रसन्नता वाटली, एक ऊर्जा मिळाली, लढण्याची उमेद वाटली मला. एक प्रकारे बरंच झालं. जे काही झालं त्याच्यावर आपल्याला बोलताही येईल. नाही, आता जे झालंय ते झालं. त्यावर चर्चा करण्यापेक्षा पुढे काय करता येईल यावर आपण लक्ष द्यायला हवं की नाही? म्हणजे चाललंय डोक्यात काहीतरी माझ्या. तर रात्री आपण सगळे बसूया तेव्हा बोलू. हे दोघे मिळून ना माझं अस्तित्वच इग्नोर करतायत ग आई. आता परत जर अशी वेळ आली की या दोघांनी मिळून मला घराच्या बाहेर काढलं तर मी कुठे जाऊ?
याच्या आधी पण माझ्यावर अशी वेळ आलीच होती ना की एक रात्र मी रस्त्यावर राहिले होते मी. आणि आता परत जर तशी वेळ आली ना तर माझ्याकडे, सॉरी टू से, पण माझ्याकडे एकच ऑप्शन आहे आणि तो तुला कधीच मान्य होणार नाही. मला माहितीये किती नाचक्की होईल आपली. विचार कर, इतकं घडतंय ना, माझी मेंटल कंडिशनचा कोणी विचारच नाही करत आहे. मला काय वाटतंय, कोणाशी शेअर करू मी हे सगळं. मला कोर्टात त्या जज साहेबांनी विचारलं होतं तुम्हाला पोटगी हवी आहे का. मी एका सेकंदात नाही म्हणाले, कारण मला पैशांचा लोभ नाहीये आई. मला फक्त माझा संजू हवा होता आणि त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की जो काही पैसा असेल तो विद्युतकडे त्याच्यासाठी, संजूसाठी छान सेफ राहावा. मला पैसे नकोयत, मी समर्थ आहे माझे माझे पैसे कमवायला. आई, या सगळ्यात मला फक्त कुठेतरी असं वाटत होतं की तू आहेस, तू हेल्प करशील मला. आई, मी त्या दिवशी पोटगीला नाही म्हणाले कारण माझा विश्वास होता की तू माझ्यासाठी काहीतरी करशील. मी वाईट नाहीये ग आई, मला ना बोलायला कोणी नाहीये ग आई. हे लोक असे वागवतात ना, मला खूप घाणेरडं फिलिंग येतं. कोणाला सांग.